नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सीईटी परीक्षेसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा आणि त्याचा अभ्यासक्रम। तर तुम्हाला याची माहिती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। त्याआधी MHBSc नर्सिंग एक्झाम 2026 साठी आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत। त्यामध्ये आपण देत आहोत ओल्ड पेपर सोल्युशन्स, ज्यामध्ये आपण PYQचं प्रॉपर डिस्कशन्स आणि त्याचं अनालिसिस करणार आहोत। 1 and 1 गायडन्स, प्रत्येक स्टुडंटला एक प्रॉपर गायडन्स दिलं जाणार आहे। ई बुक्स, PDF, शॉर्ट नोट्स हे सगळ्या स्टुडंट्सला दिले जाणार। त्याबरोबर आहे टेस्ट सिरीज विथ सोल्युशन्स, जे काही टेस्ट सिरीज आहे त्या कशा सॉल्व्ह करायच्या आहेत, किती वेळामध्ये तुमचे प्रश्न सोडवले जायला पाहिजे, हे सगळं आपण या बॅच मध्ये घेणार आहोत। त्याबरोबर ऑनलाईन क्लासेस होतील आणि रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला मिळतील। तुम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर्स अनलिमिटेड वेळास पाहू शकता। तर जर या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा आणि या बॅचचा लाभ घ्या। त्यामध्ये बघतोय आपण त्याची इलिजिबिलिटी काय, तर कॅन्डिडेटनी क्लास 12वी मध्ये त्याचा PCB ग्रुप असायला हवा, अलॉंग विथ त्याचा इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे। त्यामध्ये बघतोय जर मिनिमम ऍग्रीगेट मार्क्स किती पाहिजे, तर जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटला ते 45% हवेत आणि जे कोण एक रिझर्व कॅटेगरी मध्येच आहे जसे की SC, BC आणि OBC त्यांना हे 40% लागते। ठीक आहे, तर आता बघतोय आपण नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल। ते कॅन्डिडेटचं इंडियन सिटीजन हवाय आणि जर त्याला महाराष्ट्राच्या जे काही रिझर्व सीट्स आहेत त्याच्यामध्ये जर त्याला कोटाचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्याच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाइल पाहिजे। इथे पाहतोय एज लिमिट किती पाहिजे, कमीत कमी त्याचं वय 17 हवं, डिसेंबर 31, 2026 कंप्लीट होईपर्यंत। त्याचा नर्सिंगचा जो कोर्स आहे किंवा त्याची ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस त्याचं 17 वय कंप्लीट असायला हवं आणि मॅक्झिमम एज आहे 27 इयर्स। आणि त्यामध्ये जे काही हे कॅन्डिडेट्स आहेत SC, ST, OBC आणि विडोज त्यांना आज 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिले जात आहे। एक्झाम पॅटर्न जर बघितला, एक्झामचा वेळ आहे 90 मिनिट्स, टोटल प्रश्न किंवा आणि मार्क्स असतील 100। पेपरचे लँग्वेज आहे इंग्लिश आणि मराठी आणि त्यामध्ये त्या पेपरमध्ये कोणताही नेगेटिव्ह मार्किंग नाहीये। तर त्यामध्ये बघताय तुम्ही 100 प्रश्न तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये कंप्लीट करायचे आहेत। इथे बघताय तुम्ही पॅटर्न मध्ये जे काही सब्जेक्ट्स असतील ते असतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यामध्ये बॉटनी पण असेल आणि झूलॉजी पण, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड। जे काही क्वेश्चन्स आहेत प्रत्येक सब्जेक्ट्सला एक 20-20 प्रश्न दिलेले आणि त्या सब्जेक्ट्सला 20 मार्क, म्हणजे एक प्रश्न असा आहे 1 मार्क मिळेल तुम्हाला आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड हे सगळे सब्जेक्ट्स आहेत यात। तुम्ही बघताय जो सिलेबस आहे ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि जे इंग्लिश आहे, जे हे सब्जेक्ट्स आहे ते क्लास 11वी आणि क्लास 12वीचा सिलेबस आहे फिजिक्स साठी, केमिस्ट्री साठी आणि बायोलॉजी साठी। हे सगळे तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जर हे तुम्ही प्रॉपर तुमच्या 11वी 12वी मध्ये जर केलं असेल तर याचा फायदा तुम्हाला या एक्झाम साठी होईल। त्याबरोबर आपण पाहतोय इंग्लिश हे बेसिक इंग्लिश आहे, याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, वोकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, ग्रामर आहे, टेन्सेस, सेंटेन्स करेक्शन, इडियम्स आणि पॅरा जम्बल्स हे सगळे इंग्लिशच्या सिलेबस मध्ये पाहतोय आपण। आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये ह्यूमन अॅनाटॉमीचे बेसिक्स पाहिजे, न्यूट्रिशन, हेल्थ, हायजीन, मायक्रोबायोलॉजी, फर्स्ट एड कसा यूज करायचा आहे, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन हवी, मेंटल हेल्थ आणि हेल्थ रिलेटेड करंट अफेअर्स हे माहित असायला हवं। हे आहे नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये। जर तुम्ही अजून या बॅचला परचेस नसेल केलं आणि या एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही करत असाल तर या बॅचचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं सिलेक्शन तुम्ही कन्फर्म करू शकता। थँक्यू।